झाकण. हो हो, झाकण काढ. झाला आता भात. आणि त्याच्यावर कोथिंबीर, थोडी कोथिंबीर टाकते आता. वा, ब्युटिफुल. घ्या, अफलातून अप्रतिम. ते म्हणतो ना आपण, दिल खुश हो गया वडा भात देख के. काढूया वडा भात. हो काढ. गॅस बंद करतो. हा, हो. कमाल. आता काय? आता एका छोट्या वाटीमध्ये तिथलं तेल घ्यायचं. वा, तेल आपण वाटीमध्ये घेतलंय. पुढे काय? पुढे आता आता याच्यावर आपण कोथिंबीर पेरायची. सांबार पेरायचा. सांबार पेरायचा. सांबार. हे काय केलं तुम्ही? हे चंद्रपुरी वडा भात. चंद्र, त्याच्यावर मिरची. हा आपला झाला चंद्रपुरी वडा भात. फर्स्ट क्लास. आज अख्खा विदर्भ आपल्या स्वयंपाकघरात आलेला आहे. चंद्रपुरी वडा भात. लिहून घ्या साहित्य आणि कृती. चंद्रपुरी वडा भात. 4 व्यक्तींसाठी लागणारे साहित्य: भिजवलेली लाखोळी डाळ 1 वाटी, शिजवलेला भात 1 मोठी वाटी, शिजवलेला तांदूळ 1 मोठी वाटी, बेसन 2 चमचे, सुकी लाल मिरची 6, कोथिंबीर आवडीनुसार, कढीपत्ता 10 ते 12 पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची 1.5 चमचा, लसूण 5 ते 7 पाकळ्या, आलं 3 ते 4 तुकडे, हिंग 1.5 चमचा, पांढरे तीळ 2 चमचे, जिरे 2 चमचे, मोहरी 1 चमचा, लाल तिखट 1.5 चमचा, हळद 1 चमचा, मीठ चवीनुसार. कृती: एका बाउलमध्ये भिजवलेली लाखोळी डाळ, लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, आलं, जिरे घालून मिश्रण जाडसर वाटून घ्या. आता वाटलेल्या मिश्रणात बेसन, लाल तिखट, हळद, मीठ, पांढरे तीळ आणि कढीपत्ता तोडून घाला. शेवटी कोथिंबीर घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आता मिश्रणाचे चपटे गोळे तयार करा. त्यांना काट्याने टोचून गरम तेलात तळून घ्या. आता एका पॅन मध्ये वडे तळलेलं तेल घाला. त्यात 1 चमचा जिरे, मोहरी, कढीपत्ता, सुक्या लाल मिरच्या परतून घ्या. तळलेल्या 2 सुक्या मिरच्या काढून घ्या. आता पॅन मध्ये हिंग आणि शिजवलेला भात आणि 1.5 चमचा हळद घालून परतून घ्या. आता तयार केलेल्या वड्यांचे तुकडे करून पॅन मध्ये घालून मिश्रण एकजीव करून घ्या. शेवटी मीठ घाला आणि झाकण लावून वाफवून घ्या. आता त्यात कोथिंबीर घालून एकत्र करून घ्या. शेवटी त्यावर कोथिंबीर घाला, तळलेल्या सुक्या लाल मिरच्या घाला आणि वडा तळलेल्या तेलासोबत सर्व्ह करा. चंद्रपुरी वडा भात तयार.